करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथं भोगावती नदीवर महानगरपालिकेचं जॅकवेल आहे। इथून बालिंगा फिल्टर हाऊसला पाणी पाठवलं जातं। बालिंगा फिल्टर हाऊसमधून पाणी फिल्टर होऊन ते कोल्हापुरात येतं। त्यानंतर कोल्हापुरात ABCD या सर्व वॉर्डमध्ये दर तासाला 611 लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो। या जॅकवेलचं बांधकाम 38 वर्षांपूर्वीचं असून बांधकाम जीर्ण झालंय। या जॅकवेलमध्ये 200 अश्वशक्तीचा पंप आहे। या पंपाच्या व्हायब्रेट प्रेशरनं संपूर्ण जॅकवेलला हादरा बसतोय। यातच गेली अनेक वर्ष भिंतीला तडे गेले आहेत। याबाबत कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा दुरुस्तीची मागणी पण केली आहे। याकडे महापालिकेनं मात्र दुर्लक्ष केलंय। या ठिकाणी सध्या 4 कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतायत। भिंतीला मोठ्या भेगा पडल्या असून कोणत्याही क्षणी जॅकवेल पडू शकतं अशी स्थिती आहे। अशी परिस्थिती असताना दुर्घटना झाल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होतोय। 2 वर्षापूर्वी नदीतील इनटेक खराब होऊन तो कोसळलाय। या ठिकाणी अद्याप इनटेक उभा करता आलेला नाही। जॅकवेलचं बांधकाम जीर्ण झालंय। विजेचं साहित्य दिलं जात नाही। कर्मचारी स्वखर्चातून दिवे आणून बसवतात। पावसाळ्यात जॅकवेलचा स्लॅब गळतो। यावेळी मोटर पंप भिजू नये आणि बसण्यासाठी जागा राहत नाही म्हणून जॅकवेलच्या भिंतीवर कागद बांधला जातो। त्याचबरोबर जुनी पाईप, केबल, 200 हाऊस पॉवरच्या पंपाच्या पाईप अशा लाखो रुपयांचं स्क्रॅप गेली अनेक वर्ष पडून आहे। याबाबत महानगरपालिकेचे उपजल अभियंता जयेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता नागदेववाडी जॅकवेलच्या बांधकामाच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पत्र दिलं असून ऑडिट पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय।